हा तिकडं नंतर नंतर आत्ता नसतं ते. हॅलो हाय गुड मॉर्निंग. मी पुन्हा अगदी मनापासून चालू होते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो सकाळ सकाळी ना विहानला साखर झोपेतून उठून आम्ही घेऊन आलेलो आहे स्वामीनारायण टेम्पलला. कारण इथे एवढं सकाळी छान वातावरण असताना खूप मस्त असतं, म्हणजे एकदम शांत आहे आणि छान वाटतं. बरेच दिवस झाले असं आम्ही कुठं गेलो नव्हतो, मग म्हटलं चला. त्यामध्ये ना भरपूर गरम होतं आहे आणि मी साडी वगैरे घालून आलेली आहे, तर छान वाटायला लागलं. थोडंसं ना बाहेर फोटोज वगैरे काढले आणि आता मस्त आतमध्ये जाऊन दर्शन घेतो. कारण आतमध्ये ना थोडंसं कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे, तर म्हटलं थोडंसं बाहेरून जे आहे ते आपण फोटोज वगैरे. ओ तुम्ही काय करताय विहान? तू काय खातो रे? काय खातो तू? हां काय खातोय तू विहान? चल दीदी बाय करते. बाय कर. चल येतो आमच्या घरी. जातो. तुला माऊ दाखवते. चल. आयन नाव आहे का? विहान. हो जातो का बाया दीदी सोबत? बाय कर दीदीला वगैरे. आणि बापरे, मला विहानच्या पाठीमागे फिरून ना दमाला व्हायला लागले. ते एवढा छान खेळायला लागले ना. मस्त त्याच्यासाठी थोडेसे ग्रेप्स आणलेले, कारण सकाळ सकाळी फक्त आम्ही चहा वगैरे घेऊन आलो होतो. मग म्हटलं चला त्याच्यासाठी ना थोडंसं ग्रेप्स वगैरे, तर तिथं बसून मस्त ग्रेप्स वगैरे खाल्लं आहे. आणि खूप म्हणजे खूप तो सगळीकडे फिरायला लागलेला आहे आणि मस्त वाटतं. मी थोडेसे त्याचे 1-2 ड्रेस घेऊन आलेले, पण विचार करते की चेंज करून फोटो काढू की काय करू, काय कळत नाही आहे. सो बघू, त्याचा मूड असेल तर थोडेसे 2-3 कुर्ता त्याचे कुर्ता सेट आहेत ते घेऊन आले होते. सो 1-2 ड्रेस आहेत ते मस्त चेंज करते आणि त्यानंतर जे आहे तर त्याचे फोटोज वगैरे काढते. छान. आतमध्ये तसं काही खायला अलाउड नाही आहे, पण आता लहान बाळ असेल तर काही ऑप्शन नसतो, त्यांच्या पुढे काही चालत नसतं. सो आता मस्त तो ग्रेप्स वगैरे खातो आहे आणि थोडा वेळ थांबून मग घरी जाऊ, बघू कसं काय काय होतं आहे. सो स्टे ट्यून. आपण कुठं आलो आहे विहान? आपण कुठं आलो आहे? तुला छान वाटतंय का इथं विहान? कसं वाटतंय तुला इथं? पडशील ना तिकडं विहो, पडशील. थांब मी आले. इकडे पळून ये, पटकन पळून ये विहान. बापरे, ऊन आत्ता एवढं वाढलंय ना. आत्ता मी मंदिरमध्ये वगैरे जाऊन आलो, पण आतमध्ये ना बिलकुल पण कॅमेरा अलाउड नाही आहे. आणि ज्यांनी इथं पुण्यामध्ये राहतात त्यांनी बघितलंच असेल की मंदिर किती छान आहे ते. सो चला आता थोडा वेळ बसतो आणि बघू कसं काय काय करायचं. विहान, कसं वाटलं मंदिर तुला? छान आहे ना? छान आहे का? छान आहे. आवडलं का तुला? आवडलं. देवपप्पा कसा केलं तू? दाखव मला. कसा केलं तू देवपप्पा? सो आता तसं अंतर जास्त नव्हतं, जवळच होतं, पण तरी नाही काय आम्ही रिक्षा केली होती. कारण 2 व्हीलरवर हे ना मला साडी घालून बसायला देत नाहीत आणि त्यामध्ये विहान जर असेल तर, कारण म्हणतात की कुठं नकोच, ती रिस्कच नको, त्यापेक्षा ना आपण जे आहे ते रिक्षा करून जाऊ. आणि त्यामुळे जे आहे मी जेव्हा कधी साडी घालून तेव्हा मग ह्यांचं असतं की विहान पण सोबत असेल ना, तर मग म्हणतात की नको, जे आहे ते आपण रिक्षाने जाऊ. सो आम्ही मग जाताना आणि येताना जे आहे ती रिक्षाच केली होती. कारण तिकडून आल्यानंतर ना खूप म्हणजे खूप लेट झाला होता आणि इतकं गरम वगैरे होत होतं आणि त्याच्यामध्ये भूक पण लागली होती. कारण आम्ही तिथं काहीच खाल्लं नाही आहे, कारण म्हटलं जस्ट 15 ते अर्धा तास लागणार आहे आणि त्यानंतर जे आहे ते मस्त जेवण वगैरे बनवून जेवू म्हटलं. त्यानंतर मग काही कोल्ड्रिंक्स वगैरे बघत होतो तिथं, पण चला म्हटलं जाऊ दे तिकडं. मग आम्ही पिलो की विहानही पिणार म्हटलं आणि मग राहू दे म्हणून मग जस्ट आम्ही घरी आलो आणि त्याच्यानंतर छान असा स्वयंपाक वगैरे बनवला, जेवलो आणि मग त्यानंतर थोडासा आराम केला. आणि विहान जो आहे तो भरपूर वेळ झोपलेला होता. मग तो उठल्यानंतर मग हे आहेत ते विहानला केस कट करण्यासाठी घेऊन गेलेले आहेत, कारण विहानचे एवढे केस वाढलेत ना, भरपूर म्हणजे भरपूर केस वाढलेले आहेत. जो तो मला म्हणतो की प्लीज त्याचे केस कट कर. सो त्याच्यासाठीच मग हे घेऊन गेले, कारण मला इतके दिवस ना त्याचे छान छान फोटो काढायचे होते, म्हणून मग मी ते कट करत नव्हते. आजही मी नकोच म्हणत होते की मला आणखी थोडेसे फोटो काढू द्या आणि जे आहे ते नंतर कट करू, पण हे म्हणाला की नको पूर्ण त्याच्या डोळ्यामध्ये जायला लागलेले आहेत. सो मग हे त्याला केस कट करण्यासाठी घेऊन गेलेले आहेत.
तेव्हा मग मी आता झाडू फरशी वगैरे केलं. आणि जोपर्यंत घर जिथल्या तिथं वस्तू नसतात ना, तो कसं तरीच होत होतं मला, म्हणजे सकाळपासून की कधी एकदा करू, पण खूप म्हणजे खूपच कंटाळा आला होता. सो म्हटलं एक दिवस राहू दे, थोडा वेळानं जे आहे ते करू. त्याच्यानंतर मस्त आता घर आवरले. सकाळी सोफा कवर आणि उशीचे कवर असतात त्या सगळ्या वॉश करून गेली होती. म्हणजे आता काय करायला लागले, ऊन मस्त आहे तर मग थोडंसं नाही काही सकाळचं लवकर उठून अंथरूण वगैरे असतं, तर जसा वेळ भेटेल तसं मी छान ते वॉश वगैरे करायला लागलेले आहे. तर ते आज सोफा आणि हे आणि थोडंसं अंथरूण असं आम्ही दोघांनी मिळून सकाळी वॉश केलं होतं. आता थोडंसंच राहिलेलं आहे, जे की आम्ही कधी यूज करत नाही, फक्त पाहुणे वगैरे आले की तेवढंच काढतो ते. सो तेही छान आता वॉश करून ठेवायचं आहे. आता म्हणजे संडेपर्यंत सगळं जे आहे ते वॉश करून ठेवेन मी, मस्त ऊन वगैरे आहे त्यामुळे. आणि उशाच्या कवरी ना मी त्या काढून ठेवल्यात मुद्दामच, कारण विहान काय करतो ना, त्याच्यातले धागे नाही की ओढून काढतोय आणि मला बिलकुलही घाबरत नाही. हे असताना थोडंसं तो गप्प बसतो. सो फॅन लावला मी फायनली, कारण मला खूप म्हणजे खूप गरम होतं आहे आणि मला कुठेही मेकअप वगैरे करून किंवा काही असं फंक्शन असेल ना, सो जाताच येत नाही, कारण मला इतका घाम येतो ना की तो मेकअप किंवा काहीच टिकत नाही. पूर्ण जो फेस असतो ना तो पूर्ण नाही काय काळा पडतो, त्यामुळे मी जास्त काही मेकअपच्या भानगडीत पडतच नाही. सो सकाळी पण माझं असंच झालं, मी थोडीशी फक्त पावडर सनस्क्रीन आणि हे लावून गेली होती आणि तिथं जाईपर्यंत म्हणजे माझा चेहरा पूर्ण असं नाही काय पूर्ण ब्लॅक झाला होता. तर मला माहीत नाही कशामुळे होतं. मे बी सकाळी एवढं गरम होतं त्यांना की बिलकुलही तिथं हवा बिलकुल पण नाही होती. सो आता मी ह्यांना काय करतो, खेळताना रोज हे आपलं भांडी वगैरे घेत होतो, म्हणजे कुकरचं आईट असेल, कुकर असेल किंवा मग इडलीचं आईट, त्यासोबत चकलीचं आईट, हे सगळं घेत होतो. आणि 2 दिवस झाले म्हणतो की मम्मा मला चकली हवे. सो आता विचार करते ना की फुटाण्याची डाळ दिवाळीमध्ये आणलेली तशीच फ्रीजमध्ये आहे. सो त्याच्यासाठी ना विदाऊट भाजणीची जी चकली असते ना ती पटकन थोडीशी बनवते, 1 किंवा 2 आईट होतील एवढंच बनवते त्याच्यासाठी. आता तशी तर माझी बनवायची बिलकुल इच्छा नाही आहे, पण सारखंच तो नाही काय म्हणतो मम्मा, कारण त्याला एकच जे आहे ती चकली भरपूर आवडते. सो येताना मामाच्या आईनं थोडीशा दिली होती, पण तरी त्याचा आहे की मम्मा मला चकली हवी आहे. सहसा तो अशा बाहेरच्या गोष्टी म्हणजे त्याला दुकानमधले जे कुरकुरे असतात किंवा चॉकलेट्स ते आम्ही बिलकुलही देत नाही. हे तरी चुकून पण कधी त्याला चॉकलेट्स किंवा कुरकुरे घेऊनच येत नाहीत. आणि मी पण नाही, कधी बाहेर खालती गेलो की समोरच दुकान आहे, सो म्हणतो तो मम्मा जाऊया आपण, पण असं हट्ट नाही करत की मला हेच हवं आहे, मला तेच हवं आहे. जे मी काही देईन ना सो तो घेऊन येतो. फक्त जेम्स वगैरे असतात ना सो ते खातो, ते पण त्याचे काका घेऊन येतात, कारण तो आल्यावर त्यांच्याकडे जातो मग विचारतो नाही काय. सो त्यामुळे मग ते तेवढं त्यांना जे आहे ते जेम्स विहानला देतात, नाही तर मी किंवा हे आम्ही त्याला बिलकुलही बाहेरचे पदार्थ देत नाही. आणि मी बघते ना म्हणजे आता गावी वगैरे गेली ना की बरेचशी लहान मुलांना केवढं म्हणजे असं बाहेरचं खायला देतात. सो त्यामधलं आम्ही विहानला काही म्हणजे काहीच देत नाही. जे काही आहे ते मी घरीच मोस्ट ऑफ त्याला बनवून देते. आणि आता बरेच दिवस झाले नाही काही मी इडली किंवा डोसा असं काहीच बनवलेलं नाही आहे. दरवेळेला म्हणते नाही काही मी घालेन आणि घालायला जाते तेव्हा डाळच नाही आहे. सो आता ती डाळ पण यांना आणायला लावलेली आहे, जमलं उद्या वगैरे घालता येईल म्हणून. कारण मला असं वाटायला लागले ना की आमच्या सगळ्या ह्याच्यामुळे जे आहे ते विहानकडे खूप दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्याला अशा काही गोष्टी पौष्टिक असतात त्या आता एवढं देणं झालंच नव्हतं. सो थोडंसं गरमीमुळे कसं तोही जेवायला बघत नाही. सो आल्यावर त्यानं कलिंगड खाल्लेला आणि झोपला, म्हणजे दिवसभर तो फ्रूट्सवरच आहे म्हटलं ना तरी चालेल, असं काही व्यवस्थित जेवला नाही आहे. तर मग मी विचार करते की त्याच्यासाठी नाही हे येईस तोपर्यंत अजून थोडासा टाईम आहे, तेवढ्या वेळामध्ये पटकन त्याच्यासाठी थोडीशी चकली बनवते आणि तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करते. जेव्हा मला भरपूर प्रमाणात चकली बनवायची असते ना तेव्हा मग मी डायरेक्ट भाजणीची चकली बनवते आणि त्या चकलीमध्ये पण ही फुटाण्याची डाळ मी यूज करते. आता मला शॉर्टकटमध्ये बनवायचं होतं, कारण भरपूर नाही तर विहानसाठी फक्त थोड्याशा बनवायच्या होत्या म्हणून. सो इथे 1 वाटी मी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आणि ती मिक्सरला ना बारीक करून घेतलेली आहे. मिक्सरला छान बारीक होते. सो आणि त्यानंतर मग चाळणीनं चाळून घ्यायचं. वरचा जो काही राहिलेला थोडासा मोठा घोळ असतो तो मी इथं बाजूला काढून घेतलेला आहे. आणि तसं तर हे शॉर्टकटमध्ये आणि झटपट पण होते, एवढं काही आपल्याला हे नाही. आता माझ्याकडे एवढा वेळच नाही होता की पूर्ण भाजणी भरवून मग ती खालती गिरणीमध्ये देऊन मग ते कधी मी बनवणार ना. सो त्यामुळेच मग हे शॉर्टकट करत आहे. आणि सेम त्याच वाटीनं मी ते 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता तुम्ही तांदूळ भाजून जरी मिक्सर लावायचं म्हटलं ना तरी तांदळाचं पीठ जे आहे ते एकदम बारीक होत नाही. सो तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल ना तर तुम्ही तांदळाचं पीठच घ्या, कारण हे सोपं पडतं. त्यानंतर दोन्ही पीठ अगदी छान मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता भरपूर पण तांदळाचं पीठ घातल्यानंतर चकलीला जशी चव यायला पाहिजे तशी चव येत नाही बिलकुल, आणि चकलीला थोडीशी फुटाण्याच्या डाळीची पण चव यायला पाहिजे, म्हणून मग इथं फुटाण्याची डाळ थोडीशी जास्तच आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यानंतर मग मी इथं हातावर थोडंसं ओवा आहे तो चोळून घातलेला आहे आणि त्यानंतर मग मी इथं पांढरे तीळ घातलेले. तर मी भरपूर असं
चकली मसाला वगैरे बाहेरचा आणून कधीच घालत नाही. नॉर्मल घरातले जे बेसिक मसाले असतात तेच घालते आणि खरंच सांगते टेस्टला खरंच खूप छान होतात. त्यानंतर मग मी इथं थोडीशी हळद टाकलेली आहे आणि मग मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि मग घरचं आपलं जे लाल तिखट असतं ते मी टाकलेलं आहे. तर भरपूर तिखट तर नाही करत आहे मी, कारण मी ह्यांना करायचे आहे त्यामुळे बरोबर मीडियममध्ये तिखट केलेलं आहे. त्यानंतर सगळं छान अगदी मिक्स करून घेतलेलं आहे मी. आणि मी चकलीमध्ये कधीही सोडा वगैरे यूज करत नाही आणि भरपूर पण तेल असं घालत नाही. त्यानंतर मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलं होतं. सो तेल ना चांगलं गरम करून घ्यायचं आणि गरम तेलाचं मोहन जे आहे ते पिठामध्ये घालायचं, जेणेकरून हे असं पूर्ण तेलामध्ये बुडबुडे आले पाहिजेत म्हणजे पिठामध्ये. आणि त्यानंतर मग एक परातनं घेतलेलं आहे मी आणि त्यानं मस्त हे जे तेल आणि पीठ आहे ते एकत्र मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर मग दोन्ही हातांना हे पीठ अगदी छान चोळून घ्यायचं, म्हणजे कसं चकली अगदी कुसकुशीत होते. आता भरपूर तेल घातलं ना तर मग ते पूर्ण तेलामध्ये ना चकली कुसकुशीत होते पण तेलामध्ये सगळी वितळली जाते आणि त्यामध्ये ना पूर्ण तेल जे आहे ते मुरलं जातं. त्यामुळे अंदाजेच घाला. आणि त्यानंतर मग मी इथं गॅसवर कोमट पाणी करून घेतलेलं आहे आणि कोमट पाणी जे आहे ते पिठामध्ये सगळीकडे मी मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता मी केव्हाही ना पीठ मळताना सगळं एकदम मी मळत नाही, अगदी थोडं पीठ म्हणजे एक आयटामध्ये बसेल इतकंच पीठ मळते आणि त्यानंतर मग जे आहे चकली बनवते. आणि कसं म्हणजे समजतं पण ना, एक चकली बनवली की आपल्याला त्यामध्ये काही कमी जास्त आहे तिखट मीठ, सो तेही मग वरतून ॲड करता येतं. म्हणून मग मी जे आहे ते थोडंसं पीठ घेऊन मग गरम पाणी घेऊन मग जे आहे ते मळून घेते. सो बरेच दिवस झाले ना विहान चकलीमधला जो साचा असतो ना तोच कुठंतरी फेकला होता आणि मला बिलकुलही सापडत नव्हता. सो लास्ट संडेला जेव्हा आम्ही सगळी साफसफाई करत होतो तेव्हा मग जी आहे तो मला चकलीचा आईटमधला साचा सापडला. नाही तर असं मला झालं होतं की आता हे चकलीचा आईट आहे आणि जर साचाच नसेल तर काय करायचं म्हणून. त्यानंतर पीठ अगदी छान मळून घेतलेलं आहे आणि बघा इथं मी चकल्या गाळायला पण घेतलेल्या आहेत. सो इथं तेल एकदम छान गरम झालं होतं. त्यानंतर मग मी जे आहे त्या चकल्या इथं तळायसाठी घेतलं होतं. खूप फास्ट पण गॅस करत नाही आणि एकदम स्लो पण नसतं, मीडियम जो गॅस असतो त्याच्यावर मग मी इथं आलटून पालटून अगदी छान अशा खरपूस ज्या आहेत त्या चकल्या मी तळून घेतलेल्या आहेत. खूप झाड पण नाही आणि खूप कशा पण नाही काढायच्या. मस्त इथं बघा चकली तयार आहेत. आता थोडासा कॅमेऱ्याच्या ह्यानं कलर जो आहे तो कमी जास्त दिसू शकतो. आणि त्यानंतर मी तुम्हाला काही चकल्या आहेत ना त्या मोडून पण दाखवते. अगदी मस्त कुसकुशीत पण होतात आणि टेस्टला तर खरंच खूप छान झाल्या होत्या. सो तुम्ही एकदा नक्की ट्राय करू शकता. सो मी इथं जे आहे ते भाकरी बनवत आहे नाचणीच्या आणि इतक्या रोज छान फुगायला लागलेत ना, मस्त फुगायला लागलेल्या आहेत. लग्नाला जाऊया. बरं ठीक आहे. कोण कोण जायचं? कुठं आहे लग्न? काकाचं लग्न आहे. काकांच्या लग्नाला जायचं. ओके. सो जस्ट आमची जेवण आत्ता झालेली आहेत आणि आता आम्हाला जायचं आहे भाजी आणायला. आणि इतकं म्हणजे इतकं गरम व्हायला लागलं ना, म्हणजे पुण्यामध्येच काही ठिकाणी पाऊस पडतो आणि काही ठिकाणी पाऊस पडत नाही आहे असं झालेलं आहे. म्हणजे 5ला वगैरे पूजाचा फोन आलेला तेव्हा त्यांच्याकडे भरपूर असा पाऊस आहे दिवसभर पण, आणि इकडे बिलकुल पण पाऊस नाही आहे. पण गरम इतकं व्हायला लागले ना, असं वाटतं की थोडं जरी पाऊस पडून गेला असताना थोडीशी गरमी पण कमी झाली असते आणि थोडंसं थंड जे वातावरण आहे ना ते झालं असतं. पण इथं काही पाऊस नाही आहे. सो आणि बरेच दिवस झालं काय होते ना, आम्ही पालेभाज्या ज्या आहेत त्या आणतच नाही आहेत म्हटलं ना तरी चालेल. सो मध्येच ना विहान आला की माझी पूर्ण बोलायची लिंक असते ना ती तुटून जाते. तर मग मी हे म्हणत होते की बरेच दिवस झाले आहेत की पालेभाज्या वगैरे आणत नाही आहे, कारण आणल्या ना की विहान नीट करणं तर लांबची गोष्ट आहे. सगळं पगळून टाकतो आणि मग जे आहे ते आम्हाला 12 वाजवतो आणि जे आहे ते यांना दुसऱ्या दिवशी पण जायचं असतं. त्यामुळे मग मी आणत नाही आहे आणि आणलं तरी पण लवकर पण मला करायलाच देत नाही तो. तर असं विचार आहे की थोडीशी आज आणते पालेभाजी वगैरे, जेणेकरून थोडा वेळ आज आहे तर आम्ही मस्त नीट वगैरे करून ठेवता येतं म्हणून.
तर आता जेवण झालेलं आहे, थोडंसं म्हणजे चालणंही होतं, भाजीही होते, म्हणून मग आता आम्ही चाललो आहे. सो चला मग हा ब्लॉग मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.